विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश विषयाचा अभ्यास करणार आहोत. आपण इंग्लिश विषयाचं पुस्तक उघडल्यानंतर अनेक अल्फाबेट्स आपल्याला त्या पुस्तकामध्ये आढळतात. त्यापैकी काही स्मॉल लेटर्स असतात तर काही कॅपिटल लेटर्स असतात. आज आपण स्मॉल लेटर रायटिंगचा सराव करणार आहोत. लेटर्स आहेत H, I, J, K, L, M, N आणि O. चला तर मग लिहूया. स्मॉल लेटर्स. H फॉर हाऊस. पहा, H फॉर हाऊस अशा प्रकारे लिहायचं आहे. आणि आता आपण हाऊस काढणार आहोत आणि छानसं कलर करणार आहोत. अशा प्रकारे हाऊस माझं काढून झालेलं आहे. तुम्ही देखील हाऊस काढायचं आहे. आता मी ह्याला हाऊसला येलो कलर देत आहे. येलो कलरच्या वॉल्स आहेत. येलो कलर देत आहे. त्यानंतर या ठिकाणी ब्राऊन कलर देत आहे. आणि इथे रेड कलर देत आहे. विंडोजला पण रेड कलर दिलेला आहे. इथे ग्रीन कलर देत आहे. आणि हाऊस झालं तयार. चला आता आपण सराव करूया. H फॉर हाऊस. पेनच्या वळणाकडे लक्ष द्या आणि त्याच पद्धतीने H लिहा. H फॉर हाऊस अशा प्रकारे. त्यानंतर पुढील अल्फाबेट आहे J. पहा, J कसं लिहायचं ते पाहून घ्या. J फॉर जार. दुसऱ्या लाईन पासून मी सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी चौथ्या लाईनला टच करून पुन्हा तिसऱ्या लाईनकडे वळवलं आहे. J फॉर जार. पहा, आता मी जारला कलर करत आहे. इथे मी स्काय ब्ल्यू कलर देत आहे जारला. आणि इथे ब्राऊन कलर देत आहे. जारला कलर करून झालेला आहे. आता आपण सराव करूया. J फॉर जार अशा प्रकारे. नीट निरीक्षण करायचं आहे आणि त्याच पद्धतीने लेखन करायचं आहे. J फॉर जार. J फॉर जार. त्यानंतर पुढे आहे K. K फॉर काइट. पहा, K कसं लिहायचं ते पाहून घ्या. पहिल्या रेषेपासून ते तिसऱ्या रेषेपर्यंत एक सरळ रेष ओढलेली आहे आणि मधल्या दोन रेषेमध्येच अशा प्रकारचं वळण घेतलेलं आहे. K फॉर काइट. आता आपण काइट काढूया.
काईट काढून झालेला आहे. आता मी काईटला सुंदर रंग देत आहे. ऑरेंज कलर मी इथे दिलेला आहे. आणि इथे मी ग्रीन कलर देत आहे. डार्क ग्रीन आहे. आणि इथे पिंक कलर देत आहे. अशा प्रकारे काईटला कलर करून झालेला आहे. आणि आता आपण के लिहिणार आहोत. पहा, के फॉर काईट. के फॉर काईट. नीट निरीक्षण करायचं आहे आणि त्या पद्धतीनेच अल्फाबेट लिहायचा आहे. के फॉर काईट. अशा प्रकारे. एल. पहा, एल कसा काढायचा ते पाहून घ्या. एल. एल फॉर लीफ. पहा, अशा प्रकारे लीफ आहे. आता आपण याला कलर देणार आहोत. ह्याला आपण छानसा कलर करूया. पहा, ग्रीन कलर मी देत आहे. तुम्ही देखील कलर करायचा आहे. एल फॉर लीफ. माझं कलर करून झालेला आहे. आता आपण सराव करूया. हाताच्या वळणाकडे लक्ष द्या. पहा, तिसऱ्या लाईन पासून मी वरती पहिल्या लाईन पर्यंत सरळ रेष नेत आहे आणि पुन्हा हात वळून तिसऱ्या लाईनकडे आणत आहे. एल फॉर लीफ. नीट पाहायचंय. एल फॉर लीफ. अशा प्रकारे एल लिहायचा आहे. त्यानंतर पुढे आहे एम. एम फॉर मँगो. पहा, नीट वळण पाहून घ्या, निरीक्षण करा आणि त्यानंतर लिहा. एम फॉर मँगो. सर्वांनी मँगो खाल्ला असेल आणि प्रत्येकालाच मँगो आवडतो. पहा, मी या ठिकाणी मँगोचं चित्र काढत आहे. मँगोला आपण कलर करूया. ऑरेंज कलर देत आहे. मँगोला कलर करून झालेला आहे. आता आपण एम ची प्रॅक्टिस करणार आहोत. पहा, एम फॉर मँगो. अशा प्रकारे लिहायचं आहे. मधल्या दोन रेषेमध्ये लिहायचं आहे. नीट निरीक्षण करा आणि त्याच पद्धतीने तुम्ही देखील लिहा. एम फॉर मँगो. त्यानंतर आहे एन. पहा, एन कसा लिहायचा ते पाहून घ्या. एन. एन देखील मधल्या दोन रेषेमध्येच लिहायचा आहे. एन फॉर नेस्ट. पहा, या नेस्ट मध्ये पक्षी राहतात. या ठिकाणी नेस्ट माझं काढून झालेला आहे आणि त्या नेस्टला मी छानसा
रंग देणार आहे. अशा प्रकारे N फॉर नेस्ट. नेस्टला रंग देऊन झालेला आहे. आता आपण N लिहूया. हाताकडे लक्ष द्या आणि त्याच पद्धतीने तुम्ही देखील लिहा आणि लिहिता लिहिता म्हणा N फॉर नेस्ट. मधल्या 2 ओळीमध्ये N लिहायचा आहे. N फॉर नेस्ट. पुढील अल्फाबेट आहे O. O फॉर ऑरेंज. पहा बरोबर मधल्या 2 ओळीमध्ये O लिहायचा आहे आणि ऑरेंजचं चित्र काढायचं आहे. अतिशय सोपं आहे ऑरेंज काढायला. सर्वांनी ऑरेंज खाल्ले असेल. आता आपण कलर करूया. O फॉर ऑरेंज. चला O लिहूया. बरोबर मधल्या 2 ओळीमध्ये O लिहायचा आहे. O फॉर ऑरेंज. O for orange. H for house, J for jar, K for kite, L for leaf, M for mango, N for nest, O for orange यांचा आपण सराव केला. Thank you.